नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील एका महत्त्वाच्या भागावर चर्चा करणार आहोत. थांबा. खरं तर आज इथे कोणी विद्यार्थी नाहीये आणि आपण कोणतीही परीक्षा देत नाही आहोत. हो. पण आपण मुद्दाम ह्या वाक्याने सुरुवात केली कारण आजचा आपला विषयच तसा आहे. बरोबर. आपल्या सगळ्यांना शाळेत मूलभूत हक्कांविषयी शिकवलं जातं, पण आज आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आपल्यासमोर इयत्ता 7वीच्या पुस्तकातील काही उतारे आहेत. हो. आपला उद्देश हा आहे की या कोवळ्या वयात नागरिकत्वाची पायाभरणी कशी केली जाते आणि या मूलभूत हक्कांसारख्या मोठ्या कल्पना सोप्या करून कशा सांगितल्या जातात याचा शोध घेणे. अगदी. म्हणजे आपण या पुस्तकाचा वापर एका खिडकीसारखा करणार आहोत, ज्यातून आपल्याला दिसेल की लोकशाहीची ही सर्वात महत्त्वाची मूल्य पुढच्या पिढीपर्यंत कशी पोचवली जातात. नक्कीच. आजचा आपला विषय आहे मूलभूत हक्क. चला तर मग या स्रोतांच्या आधारे या संकल्पनांचा सखोल आढावा घेऊया. सुरुवात करूया एकदम मूळ प्रश्नापासून. मूलभूत हक्क म्हणजे नेमकं काय? हो, तिथूनच सुरुवात करूया. सोप्या भाषेत सांगायचे तर हे असे हक्क आहेत जे प्रत्येक व्यक्तीला जन्मतःच मिळतात. हे कोणी बहाल करत नाही, तर ते आपल्या माणूस असण्याचाच एक भाग आहेत. जन्मतःच. हो. संविधान या हक्कांची हमी देतं, जेणेकरून प्रत्येक जण सन्मानाने जगू शकेल आणि स्वतःचा विकास करू शकेल. आणि ही जन्मतःच मिळण्याची कल्पना मुलांच्या मनावर विमवण्यासाठी या पुस्तकात एक मनोरंजक पद्धत वापरलेली दिसते. कोणती? एका व्यायामात एक वाक्य दिलं आहे, कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होत नाहीत, आणि ते दुरुस्त करायला सांगितलं आहे. अच्छा. ही पद्धत का वापरली असावी असं वाटतं? ही एक खूप प्रभावी शैक्षणिक पद्धत आहे. म्हणजे थेट माहिती देण्याऐवजी जेव्हा तुम्ही मुलांना चूक शोधून ती दुरुस्त करायला लावता, तेव्हा ती संकल्पना त्यांच्या मनात अधिक पक्की होते. अगदी. यातून हेच अधोरेखित करायचं आहे की हे हक्क नैसर्गिक आहेत. ते कोणत्याही सरकारने किंवा राजाने दिलेली देणगी नाहीत. हा महत्वाचा मुद्दा आहे. हो. हा लोकशाही आणि राजाशाहीमधला मूलभूत फरक आहे. वाव. म्हणजे हा फक्त एक व्याकरणाचा प्रश्न नाही, तर तो विचारसरणीचा पाया घालतोय. बरोबर. याच पायावर पहिली वीट रचली आहे, ती म्हणजे समानतेचा हक्क. पुस्तकात सरकारी नोकरीचं उदाहरण दिलं आहे की सरकार धर्म, लिंग किंवा जन्मस्थानावरून भेदभाव करू शकत नाही. हो. हेच उदाहरण का निवडलं असावं? कारण हे उदाहरण समानता या अमूर्त कल्पनेला थेट आर्थिक संधी आणि प्रगतीशी जोडतं. अच्छा. कायद्यासमोर सर्व समान हे वाक्य ऐकायला सोपं वाटतं, पण ज्या काळात आपलं संविधान लिहिलं गेलं त्या काळात ही एक क्रांतिकारी कल्पना होती. क्रांतिकारी. हो. याचा अर्थ पिढ्यानपिढ्या चालत आलेली सामाजिक उतरंड नाकारून प्रत्येकाला एकाच पातळीवर आणण्याचा तो एक धाडसी प्रयत्न होता. बरोबर. आणि सरकारी नोकरी ही त्या काळात प्रगतीची एक मोठी संधी होती, आणि ती सर्वांसाठी खुली करणं म्हणजे समानतेचा तत्वाला प्रत्यक्ष कृतीत आणण्यासारखं होतं. म्हणजे समानतेचा हक्क हा केवळ एक आदर्श नाही, तर तो संधी निर्माण करण्याचे एक साधन आहे. अगदी. एकदा सर्वांना समान मानलं की पुढचा स्वाभाविक प्रश्न येतो, या समान नागरिकांना काय करण्याचे अधिकार आहेत. बरोबर. इथे स्वातंत्र्याचा हक्क चित्रात येतो. आपल्या स्रोतांमध्ये याची विभागणी 6 मुख्य भागांमध्ये केली आहे: भाषण, सभा, संघटना, संचार, वास्तव्य आणि व्यवसाय. हो. ही स्वातंत्र्याची वेगवेगळी रूपं आहेत. ती एका व्यक्तीला पूर्णत्व देतात. कल्पना करा, जर आपल्याला समान मानलं गेलं पण आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य नसेल तर, किंवा आपल्याला आवडता व्यवसाय निवडता येत नसेल तर ती समानता अपूर्ण राहील. अगदी. ती समानता अपूर्ण राहील. भाषण स्वातंत्र्य आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतं. संघटना स्वातंत्र्य आपल्याला समान विचारांच्या लोकांसोबत एकत्र यायला मदत करतं. आणि संचार, वास्तव्य, व्यवसाय स्वातंत्र्य आपल्याला आपलं आयुष्य आपल्या मर्जीनुसार घडवण्याची संधी देतं. बरोबर. पण इथे एक प्रश्न मनात येतो, हे स्वातंत्र्य अमर्याद आहे का? चांगला प्रश्न आहे. म्हणजे भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही काही बोलू शकतं का? किंवा व्यवसाय स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतो का? यावर आपल्या स्रोतांमध्ये काही मर्यादा सांगितलेल्या नाहीत, पण यावर विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. जरी 7वीचं पुस्तकात याचा थेट उल्लेख नसला तरी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की कोणताही हक्क अमर्याद नसतो. अच्छा. संविधानाने या स्वातंत्र्यावर वाजवी बंधनं म्हणजे रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स घातली आहेत. उदाहरणार्थ,
तुमच्या भाषण स्वातंत्र्यामुळे देशाची सुरक्षितता, एकता किंवा सार्वजनिक शांतता धोक्यात येत असेल तर त्यावर बंधनं येऊ शकतात. म्हणजे एक संतुलन साधावं लागतं. हो, हे म्हणजे तारेवरची कसरत आहे. व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि समाजाचं हित यात संतुलन साधणं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे आपल्याला हक्क तर मिळतात, पण त्यासोबत जबाबदारीची एक अदृश्य किनारही असते. नक्कीच. चला, आता आपण एका अशा हक्काकडे वळूया जो या समान आणि स्वतंत्र नागरिकाला संरक्षण देतो. विशेषतः जेव्हा समाजात शक्तीचं संतुलन बिघडलेलं असतं. तो हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण या शब्दाची पुस्तकातील व्याख्याच खूप अस्वस्थ करणारी आहे. हो, आणि ती मुद्दाम तशी दिली आहे. वेठबिगारी, गुलामासारखं वागवणं, योग्य मोबदला न देणं, उपासमार करणं. हे शब्दच खूप प्रभावी आहेत. हो, हे शब्द वापरून संविधानकर्त्यांना हेच सांगायचं होतं की ते कोणत्या अमानवी प्रथांविरुद्ध उभे आहेत. इथे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की संविधान ही एक कठोर सामाजिक वास्तविकता मान्य करतं. कोणती वास्तविकता? ती वास्तविकता म्हणजे समाजात काही घटक जसे की महिला, बालके, दुर्बल समाज घटक हे अधिक असुरक्षित असतात. म्हणजे हा हक्क एक प्रकारे कबुली जबाब आहे की केवळ समानता आणि स्वातंत्र्य देऊन चालणार नाही. नाही चालणार. तर जे दुर्बळ आहेत त्यांना शोषणापासून वाचवण्यासाठी एक विशेष कवच देण्याची गरज आहे. अगदी बरोबर. आणि याचंच एक ठोस उदाहरण म्हणजे 14 वर्षांखालील मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास असलेली मनाई. अगदी. आणि या हक्काचं सर्वात सुंदर प्रतिबिंब आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात दिसतं. रोजच्या जीवनात कसं? आपल्या स्रोतांमध्येच उल्लेख आहे की अनेक हॉटेल्स किंवा दुकानाबाहेर एक पाटी लावलेली असते. कोणती पाटी? येथे बालकामगार काम करत नाहीत. अरे हो, म्हणजे एक मिनिट, मी रोज हॉटेलबाहेर जी पाटी पाहतो तिचा थेट संबंध संविधानाच्या इतक्या मोठ्या तत्वाशी आहे? अगदी. हे अविश्वसनीय आहे. मी आजपर्यंत त्या पाटीकडे फक्त एक नियम म्हणून पाहिलं होतं, पण त्यामागे एक मूलभूत हक्क उभा आहे या दृष्टिकोनातून कधीच पाहिलं नव्हतं. हीच तर खरी गंमत आहे. ती पाटी म्हणजे आपल्या संविधानाचा आपल्या दैनंदिन जीवनात उतरलेलं रूप आहे. वा. जेव्हा एखादा दुकानदार ती पाटी लावतो तेव्हा तो केवळ कायदा पाळत नसतो, तर तो संविधानाने दिलेल्या मूल्यांचा आदर करत असतो. म्हणजे तो नकळतपणे एका मोठ्या लोकशाही प्रक्रियेचा भाग बनत असतो. बरोबर. हे हक्क केवळ पुस्तकात किंवा न्यायालयात नाहीत, तर ते आपल्या अवतीभोवती, आपल्या बाजारात, आपल्या कामाच्या ठिकाणी जिवंत आहेत. पण इथे मला एक व्यावहारिक प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा. किमान वेतन कायदा आहे, महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा कायदा आहे, हे सगळं खरं. पण आजही आपण आपल्या आजूबाजूला अनेक असंघटित क्षेत्रात लोकांना कमी पगार मिळताना किंवा महिलांवर अन्याय होताना पाहतो. हो, हे दिसतं. तर मग केवळ कायदा बनवून ही समस्या सुटते का? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि याचं उत्तर नाही असं आहे. नाही. नाही. केवळ कायदा पुरेसा नाही. कायद्याची अंमलबजावणी आणि नागरिकांमधील जागरूकता या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. जागरूकता. हो. आणि इथेच या 7वीच्या पुस्तकातील एका उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित होतं. हो. त्यात दिले की बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी लहान मुले काम करताना दिसल्यास त्यांच्याशी आणि त्यांच्या पालकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घ्या. बरोबर. हे फक्त एक शाळेचं गृहकार्य वाटू शकतं. पण तो गृहपाठ नाहीये. तो संवेदनशीलतेचा आणि नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीचा पहिला धडा आहे. अच्छा. तो उपक्रम मुलांना सांगतोय की हक्क फक्त मिळवण्यासाठी नसतात, तर त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारीही तुमची आहे. आपली जबाबदारी. हो. तुमच्या आजूबाजूला कुणाचं शोषण होत असेल तर त्याकडे डोळे झाक करू नका. किमान त्या व्यक्तीची समस्या जाणून घ्या. आवाज उठवणं किंवा किमान संबंधित यंत्रणेला माहिती देणं हे या हक्कांचं खरं पालन आहे. डोळे उघडे ठेवून जगणं हे जागरूक नागरिकत्वाचं पहिलं लक्षण आहे. म्हणजे या पूर्ण चर्चेचा प्रवाह असा दिसतोय, संविधानाने आधी प्रत्येक व्यक्तीला एक ओळख दिली, तुम्ही समान आहात. बरोबर. मग त्या ओळखीला आवाज आणि पंख दिले. तुम्हाला स्वातंत्र्य आहे. हो. आणि मग त्या स्वतंत्र समान व्यक्तीला समाजात वावरताना संरक्षण दिलं. तुमचं शोषण होणार नाही याची आम्ही हमी देतो. हा एक संपूर्ण विचार आहे. तुम्ही अगदी अचूक सारांश मांडलाय. मोठ्या चित्रात पाहिलं तर हे हक्क प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगण्याचं बळ देतात. एक प्रकारची ढाल आहे ही.
अगदी. ही एक प्रकारची ढाल आहे जी व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या अन्यायापासून आणि राज्याच्या जुलमापासून वाचवते. हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. या संपूर्ण चर्चेनंतर एक शेवटचा विचार मनात येतो जो आपल्या स्रोतांमधूनच पुढे येतो. आपल्या स्रोतांमध्ये जाता जाता माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यांचाही उल्लेख आहे. अगदी आहे. हो आहे. हे दोन्ही हक्क मूळ संविधानात नव्हते, ते नंतर कायद्याने नागरिकांना मिळाले. हो. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्ञान मिळवण्याचा अधिकार म्हणजे शिक्षणाचा अधिकार आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार म्हणजे माहितीचा अधिकार. हे दोन्ही नवीन अधिकार आपण आज चर्चा केलेल्या शोषणाविरुद्धच्या मूळ हक्कांना अधिक मजबूत कसे करत असतील. अच्छा. माहिती आणि शिक्षण हे शोषणाविरुद्ध लढण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र कसे ठरू शकते यावर नक्की विचार करा.